ते रस्सीखेच पाहायला मिळते. कसं नेमकं हा सगळा तिढा सोडवला जाणार आहे? असं आहे की आम्ही बऱ्याच चर्चा केलेल्या आहेत. बहुतेक सगळे प्रश्न सुटत आलेले आहेत. काही 1-2-3 जागांच्या बाबतीत मुद्दे राहिलेले आहेत. अपेक्षा आहे की तेही पुढच्या 1-2 दिवसात प्रश्न सगळे संपतील. वंचित बहुजन आघाडीबाबत काय निर्णय झालाय काय? आमची चर्चा चालू आहे त्यांच्याबरोबर. काय त्यांनी फॉर्म्युला दिलाय? 6 जागा फॉर्म्युला नाही, आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय. कोणत्या जागा चर्चा चालू आहे. उद्या ते भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. 6 जागांची मागणी देखील महाविकास आघाडीकडे केल्याची माहिती मिळते. काय नेमकं महाविकास आघाडीकडून वंचितसाठी? नाही, वंचित बहुजन आघाडी आमच्यावर यावी असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी चर्चा चालू आहे आणि याच्यावर लवकर काही ना काही निर्णय होईल. जानकरांना आपल्यासोबत घेण्यासंदर्भातला प्रयत्न सुरू होता, मात्र ते महायुतीसोबतच. जानकरांना पवार साहेबांनी उघडपणाने सांगितलेलं होतं की त्यांना माढ्यामधून देण्याची इच्छा आहे, पण त्यांचा वेगळा निर्णय झालेला दिसतोय काल. त्यामुळे आता माढ्यात आम्हाला पुन्हा नव्यानं विचार करण्याची पाळी आहे. उदयनराजेंच्या बाबत काय भूमिका असणार आहे? कारण बघितलं तर 2-3 दिवस ते तळपून होते. अमित शहाने साधी भेट सुद्धा त्यांना दिली नव्हती आणि तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सुद्धा. माझ्या संपर्कात नाही आहेत ते. आमचा कोणताही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आणि ते दिल्लीत 3 दिवस बसून राहिले, त्यांना भेट झाली नाही आणि बऱ्याच प्रयत्नाने भेट झाली असं सगळं मी ऐकलंय, वाचलेलं आहे. ठीक आहे, पण आता आमच्याशी संपर्क नाही आहे. छत्रपतींचा सन्मान ज्या पद्धतीने ठेवायला पाहिजे होता, म्हटलं जात होतं की छत्रपतीचा सन्मान आम्ही करू. वाटते भाजप छत्रपती शाहू महाराज यांना उभं राहावं म्हणून विनंती करण्यासाठी मी 2-3 वेळा इथं कोल्हापूरला भेटायला आलो. पवार साहेबांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि छत्रपती शाहू महाराजांनी शेवटी पवार साहेबांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आघाडीकडून लढायचा निर्णय घेतला. या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या वतीनं आज ते निवडणुकीला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे राहतील असं दिसतंय आणि शेवटी छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान करवीरकर करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जाहिरात आणि न्यायालयानं सांगितलेलं होतं की जाहिरात आणि प्रचारामध्ये चिन्ह वापरताना न्यायप्रविष्ट बाब आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये करावा. मात्र सुनील तटकरेंनी असा दावा केला की ही फक्त एक जाहिरात देण्यापुरतं न्यायालयानं सांगितलेलं होतं आणि ती जाहिरात आम्ही पेपरमध्ये दिलेली आहे. हे न्यायालयीन कामकाज जे आहे त्याचा मी फार अभ्यासक नाही आणि मी त्याचं फॉलोअपही करत नाही आहे. जितेंद्र आव्हाड सर्व न्यायालयीन कामकाज पाहतात. मला वाटतं न्यायालयात ज्या